नाही असा चंद्र भेटत भेटत एक मी वैराचा पुत्र की भावाचा पुत्र? हा 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 विरोधात आम्ही युद्ध पुकारले तो वैरी झाला. हा बरोबर. मग त्यामुळे युद्ध पुकारल्यानंतर हा समोर नाती कधी मानायची नसतात. बरोबर बरोबर. म्हणून वैराचा एक लक्षात ठेवा, तुम्ही सुरुवातीला काय बोलतात ते शेवट मात्र विसरू नका, त्यापेक्षा पश्चाताप होईल. काय पश्चातापाची प्रक्रिया मी खेळणार नव्हे. हा वैराचा पुत्र का म्हटलं? का? त्याला कारण तुला मी कधी माझा बाप एक वीर म्हणून हा त्याप्रमाणे तुला हे ज्ञात आहे. काय? युद्धात समोर उभा ठाकलेला आपला नाते असो, व्यक्त आणि कोणी असो, नाती गोती मानली जात नाही. मान्य. तो फक्त आपला वैरीचा आहे. मग हे दुःशासन तुम्ही नातीगोती फक्त रणमैदानावरच विसरता की रात दरबारात सुद्धा विसरता? नाही, तुला नेमकं काय बोलायचंय ते? नाही, नेमकं मी नक्कीच बोलेन, पण मला सर्वप्रथम सांगा, या रणमैदानावरच नातीगोती विसरण्याचा प्रकार की रात दरबारात सुद्धा नाती विसरण्याचा तुला प्रकार? काय बोलायचंय ते सांग, त्यानंतर मी तुला सांगतो. मग मला सांगा, माझी माता द्रौपदी हिला एखाद्या मुठीत मारलं. अरे भरपटा ओढून त्या सभेत टाकला. तिची वस्त्र सोडण्यासाठी वस्त्रहरण तुम्ही केला, जरा सुद्धा लाज वाटली नाही? काय? हा प्रश्न मला तू केलास. होय. या प्रश्नाआधी म्हणजे जे तू मला विचारलं त्याच्या आधी काय घडलं हे सुद्धा तुला ज्ञात आहे. नायक नको बोल. तुला ज्ञात आहे. तू नात्याचा विसर केलास. मग सांग, त्यावेळी तुझी नाती माती खात होती की काय? ए, मला सांग, काय? जिचं वस्त्रहरण म्हणजे तुझी माता ती तुझ्या पित्याची कोण होती? पत्नी. मग त्यानं अगं एखादा नवरा स्वतःच्या पत्नीला पणाला लावतो, हा. एवढी अक्कल तुझ्या पित्याला आणि नव्हती. मग तुम्ही अक्कल गहाण ठेवला होता? अक्कल मला सांग, पहिली माता द्रौपदीला या केवळ सारीपाटाच्या डावात लावली की दुधाच्या डावात लावली की अगोदर तुमच्या संबरांच्या बायका लावल्या? बोल. तुला काय विचारलं? माता द्रौपदीला लावली की तुम्हा शंभरांच्या बायका लावल्या? आम्हा शंभरांच्या बायका लावल्या. होय ना? बरोबर ना? मग तुमची अक्कल घाण होती? आता तू मला तुमची अक्कल घाण ठेवली होता? अरे ज्या पुरुषाला ऐकून घे, काय? शंभरांच्या पत्ता ठेवल्या. हा? त्या दिवसात मला सांग. गाव ते हरले. हा? हरलेल्या गावावरती आता गाव फडफडू नका. पण मला सांग, तू म्हणतोयस की केवळ तुझ्या आईला त्या दुधात लाविलं, बरोबर? मग त्यावेळी माझ्या बापाची अक्कल नव्हती असं तू म्हणालास. मग त्यावेळी तुमची अक्कल कुठे होती? कशासाठी म्हणू? कशासाठी म्हणजे? अरे तुम्ही शंभरांनी शंभर पत्त्या लावला, पण पांडवांनी एक लावली म्हणजे त्याची योग्यता काय आहे ते तुम्ही समजून चला. आता मला हा. सांग, आम्ही शंभरांच्या पत्त्या दुधात लावलो, हा. आम्ही तो दूध जिंकला, हा. आणि आता तुम्ही म्हणजे तुझ्या पित्यानं आली म्हणून एक पत्नी लावली. हो. हरले. हो. हरलेला ज्यावेळी जिंकलो त्याच्यावरती जबाबदारी आमची झाली, म्हणून? हक्क आमचा झाला. म्हणून? आता हरला करून त्यावर करू नका. मला सांगा, एक पुरुष म्हणून तुमची काही जबाबदारी गरज नाही मला. गरज नाही म्हणा. हरला नाही. म्हणजे पुरुष म्हणून मला सांग. मी मान चुकवली असती. हो. हरला तुझी माता आमची झाली, आमची दासी झाली. आम्ही ठरवू काय करायचं. काय करायचं ते? आम्ही ठरवू. म्हणजे तिचं वस्त्रहरण का केला? तुता धरली मान्य, मग वस्त्रहरणच का केला? आमची मर्जी. तुमची मर्जी? आमच्या मनाला काय पटलं? मी माझ्या हस्तिनापुरातील सैन्यांना एकच सांगेन, तुम्ही तुमची लुगडी सांभाळून ठेवा. यांच्या मर्जीवर आलं ते कुणाची लुगडी सोडू शकता.
मी सांभाळावी. हा अरे तुमची नाही तुम्ही तुम्ही लुगडे केव्हापासून दिसू लागला? तुम्हाला कौरवांच्या बाबतीत म्हणून मला स्वाभिमान आहे. कौरवांचं म्हणालो नाही बाबा, कान उघडे ठेव. अशा बरोबर कान जर का बंद झाले असती. मी हस्तिनापुरातील सैन्याला म्हणालो, आता एक कसं आहे, तुझ्याशी भांडून माझा काही उपयोग नाही. हे पाण्यावर बांधलेली काठी आहे. जातीवंत वीर म्हणजे तुम्ही नामर्थ वेगळं घेता काय? कोणतं? अरे तू जातीवंत जातीवंत मग रती अर्धरती अर्धरती महारथी असेल तुझं स्थान कुठचं? म्हणतोय माझी पितृदेवता कुठं गेली तुला माहितीये? काय 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 मला मारणार? माझा बाप कुठं त्याला विचारलं तर तू सांगतोस मला मारणार. अरे मेलेला काय मारणार? चल तुझ्या समाज